नमस्कार. आज आपण मुलांना गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट कशी सांगायची आणि त्यातून त्यांना काय शिकवण द्यायची हे पाहूयात. एकदा पार्वती देवी स्नानाला जात असताना त्यांनी त्यांच्या शरीराला लावलेल्या उटण्यापासून एक छान मूर्त बनवली आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकले आणि त्याला नाव दिलं गणेश. पार्वती देवी स्नानाला जात असताना त्यांनी गणेशाला सांगितलं की मी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तू आतमध्ये कोणालाही येऊ देऊ नको. हा छोटासा बालगणेश आईची आज्ञा अगदी निष्ठेने पाळत होता. अगदी प्रामाणिकपणे तो दरवाजावर राखण करत होता. तेवढ्यात आले भगवान शंकर. भगवान शंकर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी बालगणेशाने त्यांना थांबवलं. या विषयावर भगवान शंकर आणि गणेश यांच्यामध्ये युद्ध झालं. शेवटी भगवान शंकरांनी गणेशाचं मस्तक उडवलं. हा सगळा प्रकार जेव्हा पार्वती देवीला कळाला त्यावेळेस ती खूप दुःखी झाली. भगवान शंकरांना त्यांची चूक कळाली. त्या चुकीची सुधारणा म्हणून त्यांनी गणेशाच्या शरीराला हत्तीचं मस्तक लावलं, पुन्हा गणेशाला जिवंत केलं. ही झाली गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट. आता यातून मुलांना काय शिकवण द्यायची? सगळ्यात पहिलं म्हणजे गणपती बाप्पा ज्याप्रमाणे आपल्या आईची आज्ञा निष्ठेने पाळत होता त्याचप्रमाणे आपणही आपल्या आईबाबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही प्रामाणिकपणे पाळली पाहिजे. आईबाबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण ऐकली पाहिजे. दुसरं म्हणजे भगवान शंकरांना त्यांची चूक कळाल्याबरोबर त्यांनी पार्वती देवींची माफी मागितली आणि स्वतःच्या चुकीमध्ये सुधारणा केली. त्याचप्रमाणे आपणही आपल्या चुका मान्य करायला हव्यात आणि आपल्या चुका सुधारायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही मुलांना गणपती बाप्पाच्या जन्माच्या गोष्टीमधून एक वेगळी शिकवण, वेगळे संस्कार देऊ शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन गणपती बाप्पाच्या गोष्टीसोबत मुलांची शिकवण घेऊन. तोपर्यंत बाय.